नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आलेली अधिक मासातील पौर्णिमा ही अतिशय खास मानली जाते आणि या दिवशी सकाळी घराच्या उंबरठ्यावर या खास वस्तू ठेवून केलेला एक छोटासा उपाय घरातील नकारात्मकता कमी करतो, पैशाची अडचण दूर करण्यासाठी मदत करतो आणि घरात शांतता निर्माण करतो असं मानलं जातं. विशेष म्हणजे हा उपाय दुपारी 12 वाजण्याच्या आधी करायचा आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास स्वतःमध्येच खूप पवित्र मानला जातो. भगवान विष्णूंना प्रिय असलेला हा महिना असल्यामुळे या महिन्यात केलेली पूजा, सेवा, जप आणि छोटे छोटे उपाय सुद्धा खूप शुभ मानले जातात आणि त्यातही पौर्णिमेचा दिवस आला की त्याचं महत्त्व आणखीन वाढतं. कारण पौर्णिमेचा संबंध थेट माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाशी जोडला जातो. म्हणून अनेक लोक या दिवशी घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी म्हणून काही विशेष गोष्टी आवर्जून करतात. बऱ्याच जणांच्या घरात एक गोष्ट सतत जाणवत असते, पैसा येतो पण टिकत नाही. घरात सारखी चिडचिड होते, विनाकारण वाद होतात, काही काम करावंसं वाटत नाही, घरात जडपणा जाणवतो. काही लोक तर असंही सांगतात की दुसऱ्याच्या घरी गेल्यावर खूप छान वाटतं, पण स्वतःच्या घरात आलं की मन अस्वस्थ होतं. अशा वेळी घरात सकारात्मक वातावरण तयार करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच अधिक मासातील पौर्णिमेला उंबरठ्याशी केलेले काही उपाय खूप महत्त्वाचे मानले जातात. उंबरठा हा फक्त घराचा भाग नसतो, तो घरात येणाऱ्या ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. म्हणूनच पूर्वीपासून आपल्या घरातील मोठी माणसं उंबरठा स्वच्छ ठेवायची, तिथे हळद कुंकू लावायची, दिवा लावायची. कारण ज्या घराचा उंबरठा पवित्र, प्रसन्न असतो त्या घरात लक्ष्मीचा आगमन सहज होत असतं असं मानलं जातं. उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. अनेक लोक हे करत नाहीत, पण अधिक मासात या स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. शरीरासोबत मनही शांत होतं, मनातले नकारात्मक विचार कमी होतात. घरात पूजा वा उपाय करण्याआधी स्वतःची शुद्धता खूप महत्त्वाची मानली जाते. स्नान झाल्यानंतर एक तांब्याचा कलश, तांब्याचं भांडं घ्यायचं, त्यात स्वच्छ पाणी भरायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ, उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर हलकंसं शिंपडायचं. त्यानंतर स्वच्छ कपड्याने तो भाग पुसून घ्यायचा. यामुळे घराजवळची नकारात्मकता कमी होते असं मानलं जातं. रात्रभर साचलेली जड ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय खूप शुभ मानला जातो. यानंतर थोडीशी हळद घ्यायची, त्यात थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाकून पेस्ट तयार करायची आणि ही हळद उंबरठ्यावर हलक्या हाताने लावायची. अनेक घरात आजही गुरुवारी पौर्णिमेला किंवा सणाच्या दिवशी उंबरठ्यावर हळद लावण्याची परंपरा आहे, कारण हळद ही शुभतेचं प्रतीक मानले जाते. ज्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केलं जातं तिथे प्रसन्नता टिकून राहते असं मानलं जातं. यानंतर कुंकवाचे 5 छोटे टिळे उंबरठ्यावर लावायचे. अगदी जसं आपण पूजा करताना कळशावर लावतो तसं हे 5 टिळे शुभतेचा आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातात. हे करताना मनात शांतपणे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. त्यानंतर तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले, फुटलेले नसावे. शक्यतो अखंड तांदूळ वापरायचे, कारण पूजा आणि शुभ कार्यात अखंड वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं. हे तांदूळ उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचे आहेत. अनेक लोकांना प्रश्न पडतो, एवढे तांदूळ ठेवून काय होतं? पण आपल्या धर्मात अन्नाला देवी अन्नपूर्णेचे रूप मानले जातं. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात. म्हणून पौर्णिमेसारख्या शुभ दिवशी उंबरठ्यावर तांदूळ ठेवणं शुभ मानले जातं. त्यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. शक्य असेल तर नवीन दिवा वापरा, नाही तर स्वच्छ धुतलेला दिवा वापरला तरी चालेल. त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वाट ठेवायची आहे आणि शक्यतो शुद्ध गाईचे तूप वापरायचं. तूप नसेल तर तेल वापरलं तरी चालेल, पण तुपाचा दिवा अधिक शुभ मानला जातो. आता या लवंगांना फुल असणं गरजेचं आहे. अनेक जुनी माणसं आजही हा उपाय करतात, कारण लवंग वातावरणातील जडपणा कमी करण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी उपयोगी मानली जाते. हा दिवा प्रज्वलित करून तुम्ही जे तांदूळ ठेवले आहेत त्या तांदळावर ठेवायचा. शक्य असेल तर उंबरठ्याच्या अगदी मधोमध ठेवायचा, पण जागेची अडचण असेल
जाणं जास्त असेल, लहान मुलं असतील तर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला ठेवला तरी चालेल. पण उजवी बाजू म्हणजे बाहेरून घरात प्रवेश करताना जी उजवी बाजू येते ती. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, हा दिवा दुपारी 12:30 वाजेपर्यंत तेवत राहिला पाहिजे. म्हणून त्यामध्ये पुरेसे तूप किंवा तेल घाला, कारण अधिक मासातील पौर्णिमेला उंबरठ्यावर लावलेला दिवा घरातील नकारात्मकता कमी करून घरात प्रसन्नता आणते असं मानलं जातं. काही लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर घरातील सततची भांडणं कमी झाली, मन शांत राहू लागलं, घरात एक वेगळीच सकारात्मक भावना जाणवू लागली. अनेक गोष्टींमध्ये घर स्वच्छ ठेवणं, मन शांत ठेवणं, सकारात्मक वातावरण निर्माण करणं आणि देवाचं स्मरण करणं हा मुख्य उद्देश असतो. आणि जेव्हा घरात शांतता राहते, मन प्रसन्न राहतं, तेव्हा घरात आपोआप चांगल्या गोष्टी घडू लागतात. उद्याच्या अधिक मासातील पौर्णिमेला हे उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने नक्की करा. तुम्हालाही घरात सकारात्मक बदल जाणवतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.